नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 मधील राजकीय समीकरणे ढवळून निघाली असून भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे. भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांना पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून थेट निवडणूक रिंगणामध्ये उतरण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयानंतर शशिकांत जाधव यांनी भाजपवर जोरदार टीका करताना स्पष्ट शब्दात सांगितले की भाजप पक्षाला धोक्याची घंटा वाजली असून पक्षाच्या नेत्यांना माझ्याशी बोलायला नाक नाही. कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा कौल डावलण्यात आला असून यंदाच्या निवडणुकीत अनेक अपक्ष उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असलेले जनसंपर्काच्या जोरावर लोकप्रिय ठरलेले शशिकांत जाधव हे भाजपकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र पक्षानं त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यानं नाराजीचा सूर उमटला असून त्यातूनच अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलंय. दरम्यान अपक्ष म्हणूनही आपल्याला नागरिकांचा भरभरून पाठिंबा मिळेल असा विश्वास व्यक्त करत शशिकांत जाधव यांनी ही लढत व्यक्तीविरुद्ध नव्हे तर अन्यायाविरुद्ध असल्याचं स्पष्ट केलंय. काही नाही, मी मागे आपल्याला सांगितल्याप्रमाणे माझा फॉर्म त्या ठिकाणी काल जी काही स्क्रुटनी झाली त्या स्क्रुटनीमध्ये काल फॉर्म माझा ए गटामध्ये गटामध्ये त्या ठिकाणी ओके झाला आहे. तो वैध ठरल्यामुळे माझे जे काही वार्डातील लोकांचा संपर्क आहे सगळ्यांची इच्छा अशी झाली की भाऊ तुम्ही थांबू नका, तुम्ही लढलं पाहिजे. आणि कारण गेल्या 20 वर्षापासून मी ह्या नगरामध्ये ह्या प्रभागामध्ये सातत्याने कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता अतिशय जिव्हाळ्याने लोकांच्या संपर्कात राहिलो. सगळ्या लोकांना माझा स्वभाव माहिती आहे आणि स्वभाव आणि वागणं बोलणं आणि त्यातली जी सत्यता आहे माझ्यापासून कोणालाही त्रास नाही. वार्डातील कोणत्याही मुलाला मुलीला स्त्रीला पुरुषांना कुठेही केव्हाही काही कुठल्याही डॉक्युमेंटची गरज लागली तर मी खूप इझिली ॲक्सेस होतो. आपण पाहिलं तर मी ज्या ठिकाणी राहतो तर संपूर्ण प्रभागाच्या आणि त्र्यंबक रोडच्या लागून असल्यामुळे वाटाने जाता येता मी त्यांना इझिली ॲक्सेस होतो आणि त्यांचं घरातलं जे काही कागदपत्री काम असेल किंवा काही विचारायचं असेल तर ते अगदी इझिली होऊ शकतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की 20 वर्षात मी काय काय केलं, कारण लोकांना मला हेच आव्हान आहे की 20 वर्षापूर्वी जर आपण आपला प्रभाग पाहिला तर त्या ठिकाणी कशा टाईपचं वातावरण होतं. या सगळ्या वातावरणातून आज आपण कोणत्या दिशेने आलो. आणि मलाही 20 वर्ष झालं, म्हणजे मी 20 वर्षांनी मोठा झालं, पण ह्या 20 वर्षामध्ये माझी एकही व्यक्तीबरोबर वाढत कोणत्याही समाजाचा असो कुठल्याही धर्माचा असो कोणाशी वाद नाही. अतिशय गोड बोलून मी सगळ्यांपर्यंत पोहोचलेलो होतो. आणि त्यामुळे सातत्याने आपण पाहिलं असेल की मी मनसेत असताना माझ्याबरोबर जे नागरिकताई दिल्या त्या इझिली निवडून आल्या. त्याच्यानंतर जी काही मागच्या पंचवार्षिकची चौघांची टीम होती ते चारही नगरसेवक त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही निवडून आलो. आणि पण काही कारणास्तव माझं तिकीट या ठिकाणी नाही मिळालं, पण तरीसुद्धा वार्डातील लोकांचा त्या ठिकाणी त्यांची इच्छा पाहता मी खरं तर थांबलोय होतो. आणि पण गिरीश भाऊंनी मला जो शब्द दिला होता, रात्री फोन करून त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही थांबू नका, तुम्ही लिडरशिप करा, तुम्ही मला काय काय, तर त्यांनी माझ्याकडनं 4 नावाची लिस्टही घेतली. पण तरीसुद्धा ते काही त्यांना शक्य झालं नाही. सकाळी जे काही आपण न्यूजपेपरला किंवा टी व्हीमध्ये पाहिलं त्यामध्ये तो फॉर्म आमचा गायब झाला. पण तरीसुद्धा माझं एकच म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टी असेल किंवा कुठलेही दुसरे पक्ष, जर आपण एखाद्या प्रभागामध्ये 4च तिकीटं देऊ शकतो तर त्या ठिकाणी अनेक तरुणांना किंवा महिलांना आपण त्या ठिकाणी बळजबरीने कार्यकर्ते केले, त्यांना लाखो रुपयाला खर्च करायला लावला. 4-5 महिने ह्या लोकांनी जीवाचं रान केलं आणि आज त्यांना सगळ्यांना वाऱ्यावर सोडून जर तुम्ही तिकीटं देत असाल तर ही राजकारणातली नीती ही पक्षाला त्रासदायक ठरणार आहे. आणि म्हणून लोक चिडून मला म्हणतात की भाऊ जर असं होत असेल, आमच्या अनेक नातेवाईकांच्या मुलांनी त्यांनी गेले 4-5-6 महिने काम केलं, त्यांचे लाखो रुपयाचं नुकसान झालं. या सगळ्या याचा ह्या पक्षांना थोडाफार धक्का देणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही उमेदवारी करा. आणि आपण बघितलं असेल की काल सगळे जे इच्छुक मंडळी होती त्या सगळ्या इच्छुक मंडळींनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला, त्यांच्या भावना माझ्यापुढे व्यक्त केला आणि आम्ही फसलो गेलो अशा आविर्भावात त्यांनी माझ्याजवळ सगळ्या त्यांच्या चर्चा केल्या. मला वाटतं
हीच माझी विजयाची नांदी राहणार आहे. कारण पक्ष सगळ्या जर टी व्ही चालू केला तर सगळ्या पक्षांचं जे काही राजकारण चालू आहे, मला वाटतं लोक ह्या सगळ्या गोष्टींना कंटाळलेले, व्यापारी वर्ग कंटाळला आहे, विद्यार्थी त्या ठिकाणी चलबिचल झाले की कोणाला चांगलं म्हणावं. आमच्यासाठी कोणी बोलायला तयार नाही. ज्या पद्धतीने तुम्ही इनकमिंग आउटगोईंग पळापळी रस्त्याने धराधरी आणि अशा याच्यात जर आमदार स्वतः इन्वॉल्ड असतील तर मला वाटतं ही लाजिरवाणी गोष्ट आहे कुठल्याही एखाद्या माणसासाठी. आणि नेमकं काय चाललंय, तुम्ही पक्ष कुठे घेऊन चाललात सगळेजण, तर मला वाटतं ही पक्षासाठी सुद्धा धोक्याची घंटा आहे. आणि म्हणून सामान्य माणूस, कॉमन माणूस, चांगल्या विचाराचा माणूस या सगळ्याला तरसून या ठिकाणी नक्कीच नाशिक महानगरपालिकेत अनेक अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले तर काही फार मोठं त्याच्यात चिंता किंवा हे करायची गरज नाही आहे. मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा जनतेचा बरोबर मी राहून मी प्रामाणिकपणे माझ्या स्वतःसाठी एक मत मागणार आणि त्यासाठी मी लोकांकडे आव्हान करेल आणि येणाऱ्या 10-15 दिवसात नियमाने प्रचार करून लोकांकडनं मी निवडून येईल अशी मला त्या ठिकाणी खात्री आहे. खरं तर ह्या वाक्यात एक आहे की त्यांना माझ्याशी बोलायला नाक तरी आहे का. ज्यांनी रात्री 1:30-2 वाजता मला फोन करून सांगितलं की बाबा तू सांग तुला कोण पाहिजे, कोणते उमेदवार पाहिजे, बाकीच्या वार्डातले आढावा माझ्याकडून घेतात. आणि मला वाटतं त्यांची आता बोलण्याची तशी ताकद होणार नाही, कारण त्यांनाच स्वतःला लाजिरवाणं वाटेल अरे मी कसा फोन करू. आणि ज्या माणसाने मी सांगितल्यामुळे आमदारकीला तो थांबून गेला आणि ज्यांनी विरोधात लढले त्यांना 3-3 तिकीटं तुम्ही देताय, माझी काय चूक आहे हे सामान्य माणसाला कळतं सगळं. त्यामुळे मला वाटतं की मला कोणी फोनही करणार नाही आणि करायलाही त्यांना हिंमत होणार नाही, कारण जे काही मागच्या 10-15 दिवसात घडलं आहे त्याचा विचार त्यांनी नक्कीच करतील आणि मला फोन करणार नाही. आणि उलटं माझ्यासोबत ते राहतील, किंबहुना त्यांच्या मनासारखं नसेल घडलं मग गेलं कोणी त्यांच्यावरती ते प्रेशर टाकू शकतील आणि नक्कीच ते नंतरही माझ्याबरोबर त्याचप्रमाणे राहतील की तुझ्यावर अन्याय झाला हे ते मला सांगतील. या घडामोडींमुळे प्रभाग क्रमांक 10 मधील निवडणूक अधिक चुरशीची ठरणार असून भाजपसह सर्वच पक्षांसाठी ही परिस्थिती अलार्मिंग ठरण्याचं चिन्ह आहेत. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.